हॅलो, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. मित्रांनो, आपला टीचर या युट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो, आपल्या टॉपिकला सुरू करूयात. मित्रांनो, आपला टॉपिक सुरू आहे लेट्स सेपरेट द कॉम्पोनंट. त्यामधलं लेक्चर क्रमांक 4 आहे मित्रांनो, 4थं लेक्चर सुरू आहे. त्यामधला पॉइंट आज आपल्याला शिकायचं आहे, इव्हापोरेशन शिकायचं आहे मित्रांनो. त्याचं नाव काय? इव्हापोरेशन. इव्हापोरेशन म्हणजे काय? बाष्पीभवन. नेमकं बाष्पीभवन काय तर पहा, जेव्हा लिक्विड कन्वर्ट इंटू गॅस मध्ये होते तेव्हा ते असते इव्हापोरेशन असते. साधं आणि सिंपल आपण समजून घेऊ. पहा मित्रांनो, तुमच्या समोर एक ट्राय दिस, हे करून पहा. चिंटू आहे, चिंटू म्हणाले ट्राय दिस बा. टेक अ लिटल वॉटर इन अ सॉसर. सॉसर म्हणजे काय? सॉसर म्हणजे बशी. सॉसर म्हणजे काय? बशी. एका बशीमध्ये काय करायचे? थोडं पाणी घ्यायचे. डिझॉल्व अ स्पूनफुल ऑफ सॉल्ट इन इट, प्रिपेअर फॉर अ सॉल्ट सोल्युशन. मग त्या बशीमध्ये एक चमचा काय करायचे? मीठ टाकायचे आणि त्याला डिझॉल्व करून घ्यायचे, म्हणजे सॉल्ट सोल्युशन बनवायचे. एक ठीक आहे, बशी घेतली, त्याच्यामध्ये एक चमचा टाकला आणि डिझॉल्व करून टाकलं, म्हणजे सॉल्ट सोल्युशन बनवलं. नाऊ प्लेस दिस सॉसर इन द सन ओव्हर अ डे ऑर टू. द वॉटर इन द सॉसर ग्रॅज्युअली डिक्रीज. 2-3 दिवसामध्ये काय होणार? 1-2 दिवसामध्ये त्याच्यातलं पाणी कमी होणार. वॉटर त्या बशीतलं ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू डिक्रीज होणार. The liquid in the mixer turn into vapor and salt is left behind in the saucer in its solid state. जी बशी घेतली होती मित्रांनो आपण, ओके, त्याच्यात वॉटर घेतलं होतं आणि त्या वॉटर मध्ये एक चमचा मीठ काय केलं? ऍड केलं आणि हे वॉटर सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन बनलं होतं. कोणतं सोल्युशन? सॉल्ट सोल्युशन. आणि ही बशी जी आहे, मग आपण सूर्याची किरण जिथे पडतात तिथे आपण काय केली? ठेवली. किती दिवस? 1 दिवस ठेवली, किंवा जास्त दिवस ठेवू शकता, पण पाणीच राहणार नाही. 1-2 दिवसामध्ये सगळं पाणी निघून जाईल. पाणी इथे ठेवल्यानंतर 1-2 दिवसामध्ये याच्यातलं पाणी काय होईल? कमी होईल, ग्रॅज्युअली डिक्रीजेस होईल. आणि झाल्यानंतर उरेल काय? तर फक्त आणि फक्त सॉलिड उरेल. सॉलिड म्हणजे ते काय असेल? ते असेल सॉल्ट असेल. काय असेल? सॉल्ट असेल. ओके. नंतर आता पहा, सृष्टी. आता एक सृष्टी नावाची मुलगी केप्ट हर सॉसर इन द सेड. तिनं, सेड म्हणजे काय? सावली. सृष्टीने काय केली? ती बशी सावलीला ठेवली बा. यश नावाचा मुलगा आहे, केप्ट हिज सॉसर इन द सन. यशनं कुठं? सन पशी ठेवली, म्हणजे सन पशी एकदम त्याच्या जवळ नेऊ नये. सूर्यप्रकाशामध्ये बशी ठेवली. नंतर संस्कृती. ओके, संस्कृतीने काय केली? तिची सॉसर जी बशी आहे ती विंडो विथ कॉन्स्टंट ब्रीज. विंडोला ठेवली, खिडकी पैसे ठेवली. कॉन्स्टंट ब्रीज, ब्रीज म्हणजे काय? वारा. इन हुज सॉसर ड्राय सॉल्ट विल बी कलेक्टेड फर्स्ट. आणि व्हाय. आता हे जे सृष्टी होता, एक सृष्टी होती, नंतर यश होता 2, 3 नंबरला संस्कृत होती. ती काय ना आपापली बशी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली होती. सृष्टीनं शेडपशी ठेवली होती सावलीला, नंतर यशनं सनपशी ठेवली होती सूर्यापशी, आणि संस्कृतीनं कुठं? तर खिडकीजवळ ठेवली होती, वारा जिथं वाहते. ओके. तर लवकर कोणाचं मीठ तयार होईल? तर यशचं होईल. असं का? व्हाय? तर जी बशी सॉसर ठेवली होती तिथं सनरे पडले होते, आणि जिथं सनरे पडतात तिथं काय होते? इव्हापोरेशन फास्ट घडते. इथं घडते का सर? या सेडला घडते, पण कमी प्रमाणात. विंडोला घडते का? इव्हापोरेशन घडते, पण कमी प्रमाणात. पण जास्त कुठं घडेल? सन असल्यामुळं तिथे इव्हापोरेशनचं प्रमाण कसं असेल? जास्त असेल, हीट असेल, त्यामुळं इव्हापोरेशनची स्पीड कशी असेल? जास्त असेल. म्हणजे लवकर मीठ कोणाचा जमा होईल? तर यशचे होईल. ओके. नंतर पहा आता ऍक्च्युअल. आता तुम्हाला परीक्षेमध्ये डेफिनेशन आहे, डिफाईन इव्हापोरेशन. इव्हापोरेशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ अ लिक्विड टर्निंग इनटू गॅसेस स्टेट ड्यू टू हीट इज कॉल्ड एज इव्हापोरेशन. किती सोपी आहे. इव्हापोरेशन म्हणजे अशी एक प्रोसेस आहे, लिक्विडचं रूपांतर गॅसेस मध्ये होते. कशामुळे होते? ड्यू टू हीट, उष्णतामुळे होते. त्याला काय म्हणायचं? इव्हापोरेशन म्हणायचं. म्हणजे काय? पहा, लिक्विड आहे, ओके, हे पातेलं आहे असं, त्याला काही हीट केली, त्याच्यात पातेल्यात पाणी, लिक्विड, याच्यामध्ये हीट दिली की वाफा निघतात अशा, म्हणजे काय? हे गॅसेस आहे, गॅस आहे. जेव्हा लिक्विड टर्न्स इनटू गॅसेस ड्यू टू ह्या हीटमुळं, त्या प्रोसेसला काय म्हणायचं?
त्या प्रोसेसला म्हणायचं मित्रांनो इव्हापोरेशन म्हणजे बाष्पीभवन म्हणायचं. समजलं? ठीक आहे, पुढे जाऊ आपण. दिस मेथड इज यूज वर्ल्ड वाईड, जगामध्ये, टू ऑब्टेन द सॉल्ट. जगामध्ये मीठ मिळवण्यासाठी ही पद्धत अशी वापरली जाते. नो एक्स्ट्रा फ्यूल नीड्स टू बर्न, सोलार एनर्जी इज युज्ड फॉर दिस पर्पज. आता हे मीठ तयार करण्यासाठी दुसरं काय डिझेल पेट्रोल जाळून ही उष्णता तयार करून किंवा गॅस हे लावून असं करायची गरज पडत नाही. ही मेथड जी आहे सोलार एनर्जी वापरून केली जाते. म्हणजे फुकटची एनर्जी ना, द बिगेस्ट एनर्जी सोर्स कोण आहे? सूर्य आहे. सूर्यापासून एनर्जी त्याचा आपण वापर करतो आणि काय करतो? मीठ तयार करतो. ठीक आहे, पहा आता ह्या ठिकाणी डायग्राम मध्ये पहा. ह्या ठिकाणी मिठागरी दिसत असेल तुम्हाला, साल्ट पॅन दिसत असेल तुम्हाला. हे शेतकरी मीठ तयार करणारे. काही जण म्हणतात शेतकरी सर, मग इथं गहू ज्वारी कापूस कसं काय दिसत नाही? अरे हे पण शेतकरीच आहेत, पण हे काय यांचा मिठाचं आहे. ओके, मीठ तयार करणारे. आपण कसं गहू ज्वारी ऊस कापूस, ओके, तशा पद्धतीने ते. नंतर सी वॉटर इज कलेक्टेड इन साल्ट पॅन along the coast with the help of sunlight. The water evaporates and salt remain behind. This raw salt also contain stones, dirt and other impurities. पहा, आता समुद्राचं पाणी कलेक्ट करतो आपण. आता कलेक्ट करण्यासाठी ते काय पातेला त्याच्यामध्ये भरून घ्यायचे असते का? नाही. जे समुद्रालगतचा जो भाग असतो त्या ठिकाणी असे बनलेले असते बघा, हे मिठागरे बनलेले असतात. म्हणजे साल्ट स्पॅन ह्या ठिकाणी भरती आलं पाणी येते आणि ओटीच्या टायमाला पाणी जाते आणि जे राहिलेलं पाणी ह्याच्यामध्ये साचलं जाते आणि तेव्हा काय होते? सूर्यप्रकाश पडतो. सूर्यप्रकाश पडल्यानंतर इव्हापोरेशन होते. मग जे लिक्विड आहे, लिक्विड टर्न्स इनटू कशामध्ये? गॅसेसमध्ये. राहिलं खाली ते काय? सॉलिड म्हणजे मीठ राहते. हे मीठ शुद्ध असते का बनलेलं? इथं लगेच बनलेलं नसते. त्याच्यामध्ये स्टोन असतात. काय असतात सर? स्टोन्स असतात. डर्ट घाण थोडा भाग असतो. इम्प्युरिटीज असते, अशुद्ध असते. आणि प्युअर सॉल्ट इज ऑब्टेन बाय युजिंग व्हेरियस अदर मेथड्स ऑफ सेपरेशन. देर आर मेनी सॉल्ट स्पॅन इन महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान विच प्रोव्हाइड अस विथ सॉल्ट. आता हे जे आपण सांगितलं की जे कच्चं मीठ आहे त्याच्यामध्ये स्टोन असतात, दगड असतात, डर्ट असते, घाण असते, इम्प्युरिटीज अशुद्ध असते. आणि हे शुद्ध करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे काय करतो? मेथड वापरतो. आणि हे जे मीठ तयार होते कोणकोणत्या स्टेटमध्ये? महाराष्ट्रामध्ये, आपलं राज्य, गुजरात आपल्या शेजारचं राज्य, तमिळनाडू, राजस्थान, हे जे राज्य आहेत समुद्रा लगतचे जे राज्य आहेत त्यांची सीमा लागलेली आहे, ते काय करतात? मीठ तयार करतात आणि विच प्रोव्हाइड अस विथ सॉल्ट, आणि आपल्याला मीठ पुरवतात. ही झाली इव्हापोरेशन. ठीक आहे, आता नेक्स्ट पाहू आपण मॅग्नेटिक सेपरेशन. मॅग्नेटिक सेपरेशन. ओके, बघा मित्रांनो, तुम्ही मॅग्नेट पाहितलं असेल. मॅग्नेट ते आपण तर लहानपणी स्पीकर असते त्याला फोडला असेल, मॅग्नेट काढला असेल, एकमेकाला चिपकते, आपल्याला लय आनंद वाटते. ओके, मॅग्नेटिक सेपरेशन म्हणजे काय? तर मेटल्स, कोणकोणते मेटल्स आहे? आयर्न, कोबाल्ट, निकेल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेट. दीज आर कॉल्ड मॅग्नेटिक सबस्टन्सेस. मित्रांनो समजून घ्या, मॅग्नेटिक सबस्टन्सेस कशाला म्हणायचं? पहा, आयर्न, कोबाल्ट, निकेल हे काय आहेत? मेटल आहेत. हे मेटल्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स कोणाला? मॅग्नेटकडे जातात, अट्रॅक्ट करून घेतात. त्याला काय म्हणायचं? मॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचं. जर मी ह्या ठिकाणी वूड शब्द वापरला, लाकूड, लाकूड हे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होते का? नो. वूड इज ए नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स. होईल का? नाही. प्लास्टिक नाही होणार सर, प्लास्टिक सुद्धा होणार नाही. मग जे मेटलवाले असतात, आयर्न असो, कोबाल्ट असो, त्या ठिकाणी कोल्ड आहे, काय कोबाल्ट असो, निकेल असो, हे काय करतात? मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. आणि मॅग्नेटकडे अट्रॅक्ट झाल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? मॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. बाय युजिंग अ मॅग्नेट वी कॅन सेपरेट मॅग्नेटिक सबस्टन्स फ्रॉम नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स. येस, आता एका ठिकाणी आपण काय करायचं? मॅग्नेटिक सबस्टन्स, नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स काय करायचे? जसं की प्लास्टिक, लाकूड, दगड, नंतर मेटल जे असणारे आयर्न, कोबाल्ट एकत्र करायचे आणि मॅग्नेट फिरवायचं आणि आपल्याला मॅग्नेटिक सबस्टन्स आणि नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स आपल्याला सेपरेट करता येतात. नंतर पहा, आयर्न, कोबाल्ट, निकेल आर युज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेनी
आयटम्स. आता आयर्नचा उपयोग, कोबाल्टचा उपयोग, निकेलचा उपयोग वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. इन द वेस्ट कलेक्टेड फ्रॉम लार्ज टाउन्स अँड सिटीज. टाउन्स म्हणजे काय गाव, मोठमोठे जे गाव असतात ते सिटीज. These magnetic materials are separated with the help of magnets. पहा, इन द वेस्ट कलेक्टेड फ्रॉम. आता जे मोठाले गाव असतात, सिटी असतात, त्या ठिकाणचं जे वेस्ट मटेरियल ते कलेक्ट करतो आपण, म्हणजे कचरा जे असतात ते. दिस मॅग्नेटिक मटेरियल आर सेपरेटेड विथ द हेल्प ऑफ मॅग्नेट. आता त्या ठिकाणी असेल मॅग्नेटिक सबस्टन्स असतील किंवा नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स असतील. मग त्यामधून काय करतो आपण, कलेक्टेड करतो फ्रॉम लार्ज टाउन किंवा सिटीमधून. दीज मॅग्नेटिक मटेरियल्स आर सेपरेटेड विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटचा उपयोग करून आपण मॅग्नेटिक सबस्टन्स काय करतो, कलेक्ट करतो, म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल्स करतो. ओके, ही साधी आणि सिंपल आहे. बघा ह्या ठिकाणी डायग्राम दिसत असेल तुम्हाला, हे कचरा दिसत असेल, त्याच्यामध्ये नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे, मॅग्नेटिक मटेरियल आहे, आणि हे जे वरी मॅग्नेट आहे आणि इथं काय मॅग्नेटिक सबस्टन्सला चिपकलेत. हे जर अशी मेथड केली नसतील, ह्याच प्रदूषण ह्या वेस्टेज जाईल, आणि ह्याला जर आपण बाजूला केलं, हे जे मेटेरियल्स आहेत त्याचाच वापर आपल्याला रिसायकल करता येईल, पुन्हा त्याचाच आपल्याला काय करता येईल, वस्तू बनवता येतील. ओके, फायदा सुद्धा आहे. राष्ट्राची संपत्ती, त्याचा वापर आपण एकदम व्यवस्थितरित्या केला पाहिजे. ओके, ठीक आहे, प्रदूषण पण होणार नाही. चला पाहू. व्हाय इज इट नेसेसरी टू सेपरेट मॅग्नेट मटेरियल फ्रॉम गार्बेज. गार्बेज म्हणजे काय, कचरा. कलेक्टेड इन लार्ज क्वांटिटी. बघा प्रश्न काय, थिंक, थोडा विचार करा बा. व्हाय इज इट नेसेसरी टू सेपरेट मॅग्नेटिक मटेरियल फ्रॉम गार्बेज कलेक्टेड इन लार्ज क्वांटिटी. आपण जे मॅग्नेटिक मटेरियल का गोळा करतो ते कचऱ्यामधून, तर आता सांगितलं तुम्हाला, पोल्युशन सुद्धा होणार नाही. जे कोबाल्ट, आयर्न असतं, मेटल असतं इतर, ते आपण काय करतो, रिसायकल करता येते. मग ते जे त्याचा वापर करून आपण नवीन नवीन काय करतो, वस्तू बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आताच बोललो मी. ठीक आहे, चला, साधा आणि सिंपल आहे. हा, एक महान सायंटिस्ट आहेत, पाहू आता त्यांच्याविषयी. इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट, थोडी माहिती घेऊ आपण. पद्मश्री डॉक्टर उद्धव भारली यांना पद्मश्री अवॉर्ड भरलाय. डॉक्टर उद्धव भारली यांना इज ए वर्ल्ड वाईड रिनाऊन इंडियन इन्व्हेंटर आहे. आता हे वर्ल्ड वाईड रिनाऊन म्हणजे काय, जगप्रसिद्ध आहेत हे. ओके, जगप्रसिद्ध, वर्ल्ड वाईड रिनाऊन म्हणजे जगप्रसिद्ध. कोण, डॉक्टर उद्धव भारली यांना पद्मश्री मिळाला, आणि ते काय भारतीय म्हणजे इन्व्हेंटर आहेत ते. He has received numerous national and international honor and awards. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय अवॉर्ड्स, इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले. इन 1988, while his family was facing an financial crisis due to loans, he decided to start a small factory to make plastic bag for tea gardener in Assam. जेव्हा 1988 ला 1988 ला त्यांची फॅमिली जे आहे, त्यांचं घर, म्हणजे आर्थिक टंचाई होती, म्हणजे फायनान्शियल क्रायसिस होता, कारण त्यांच्यावर लोन झालं भरपूर. त्याने एक निर्णय घेतला की आपण काय करायची, स्मॉल कंपनी सुरू करायची, स्मॉल फॅक्टरी सुरू करायची. टू मेक, कशासाठी, प्लास्टिक बॅग तयार करण्यासाठी. कोणासाठी, टी गार्डनर. आता आपल्याला माहित आहे चहाची मळी कुठे, तर आसाममध्ये. आसाममध्ये चहा पिकतो. तिथले जे आसाम मधील जे टी गार्डनर आहेत त्यांच्यासाठी काय करायचं, प्लास्टिक बॅग्स हे करायच्या, तयार करायच्या. ऍट दॅट टाइम, त्यावेळी, इन्स्टेड ऑफ परचेसिंग अ फॉरेन मशीन विथ वर्थ 5.5 लाख रुपीज, and he developed new machine himself for just 60 रुपीज. बघा, त्यावेळी आता बॅग तयार करायच्यात म्हणजे मशीन लागेल. त्या मशीनचीच किंमत होती 5.5 लाख रुपये होती. 5.5 लाख रुपयाला मशीन, फॉरेनची मशीन. त्याने स्वतः काय केली, एक मशीन डेव्हलप केली. किती रुपयामध्ये, 60,000 रुपये. कसलं काम आहे पा. जी मशीन 5.5 लाख रुपयाला विकत घ्यावं लागली, ती मशीन 60,000 रुपयाला त्यांनी काय केली, बनवली. सिन्स देन अंटिल द इयर 2015, 2015 ला, डॉक्टर भारली हॅज क्रिएटेड मोर दॅन 160 युजफुल मशीन्स. त्यांनी 160 काय केल्या, महत्वाच्या ज्या युजफुल होणाऱ्या मशीन आहेत त्यांनी तयार केल्या. अँड टूल्स फॉर ऍग्रिकल्चरसाठी, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री, पर्सन विथ डिसॅबिलिटी, जे दिव्यांग व्यक्ती त्यांच्यासाठी, शेतीसाठी, इंडस्ट्रीसाठी त्यांनी काय केलं, 160 अशा युजफुल मशीन्स तयार केल्या. टेबल इन्व्हेन्शन इन्क्लूड मशीन्स दॅट peel fruit, separate seeds
and tools that extract pomegranate seeds, which are particularly important for large factories. त्याने जे मशीन बनवते जे फळाचे सालपट काढण्यासाठी, बिया वेगळे करण्यासाठी वेगवेगळे असे टूल्स बनवते. जे एक्स्ट्रॅक्ट पोमेग्रॅनेट सीड्स, जे डाळिंब असते ते वरचं कातड काढण्यासाठी त्याला पोमेग्रॅनेट्स म्हणतात. एवढं महत्वाचं काम आहे यांचं. आणि मोठमोठ्या जे लार्ज फॅक्टरी असतात त्यांच्यासाठी सुद्धा काय केले हे टूल्स बनवते. अलॉंग विथ मेनी अदर वर्ड्स, डॉक्टर भारली रिसीव अन इंटरनॅशनल अवॉर्ड्स फ्रॉम द वर्ल्ड फेमस ऑर्गनायझेशन नासा इन द टेक्नॉलॉजी ऑफ द फ्युचर कॉम्पिटिशन मध्ये. जे नासा तुम्हाला माहित असेल अमेरिकेची, त्यांना एक इंटरनॅशनल अवॉर्ड दिलता. वर्ल्ड वाईड फेमस ऑर्गनायझेशन नासा कडून एका कॉम्पिटिशन मध्ये, त्या कॉम्पिटिशनचं नाव आहे टेक्नॉलॉजी ऑफ द फ्युचर. डॉक्टर भारली हॅज ऑल्सो स्टार्टेड अ स्पेशल सेंटर फॉर द रिसर्च अँड क्रिएशन ऑफ व्हेरियस मशीन्स. त्यांनी स्वतःच एक रिसर्च सेंटर आणि क्रिएशन हे वेगवेगळ्या मशीन तयार करण्यासाठी काय केलं, तयार केलं. अशा पद्धतीनं पद्मश्री डॉक्टर उद्धव भारली सायंटिस्ट, बघा कामगिरी कशी महत्वाची आहे. तर म्हणजे जी मशीन 5.5 लाख रुपये देऊन विकत घ्यावं लागली, डॉक्टर उद्धव भारली यांनी फक्त आणि फक्त 60,000 रुपयात ती मशीन बनवली. असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट तयार केले शेतीसाठी, इंडस्ट्रीसाठी, जे दिव्यांग व्यक्ती त्यांच्यासाठी, आणि यांना वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल अवॉर्ड मिळायला लागले. आणि स्पेशल नासा कडून, जसं आपला इस्रो आहे तसं नासा अमेरिकेचा, नासा कडून टेक्नॉलॉजी ऑफ द फ्युचर कॉम्पिटिशन अवॉर्ड मिळाला त्यांना. ओके, अशा पद्धतीने आपण पाहिलं इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट पद्मश्री डॉक्टर उद्धव भारली. ओके मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला टॉपिक ह्याच ठिकाणी समाप्त झालेला आहे. मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.